पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कोणालाच नाही कळलं, कोणाला कसं कळलं नाही त्यांचा खून केला। गीतकी काकू बरोबर म्हणत होत्या, रुपालीबाई साहेबांचा भूतकाळ अंधाऱ्या गुहेसारखा आहे। का केला? नेत्रा, तुम्ही आता इथे काय झालं? तुला काय झालंय? काय होतंय तुला? योके नक्की? नेत्रा, तुला खोटं नाही बोलता येत। खरं तरी कुठे बोलता येत आहे? व्हॉट यू मीन नेत्रा? तुला कोणी थांबवलंय खरं बोलण्यापासून? नेत्रा, तू काय बोलतेयस? तुला तरी कळतंय का? हे बघ, आता तू माझे पेशन्स चेक करू नकोस उगाच। मी तुला शेवटचं विचारतोय, प्लीज मला खरं खरं सांग, काय होतंय काय तुला? हा? खरंच काहीच नाही साहेब। तुम्हाला काही हवं होतं का? मला काही हवं असेल तर ते मी घेईन स्वतः। आधी मी काय विचारतोय त्याचं उत्तर दे मला। मग अजून झोपला का नाही तुम्ही? तुला काय वाटतं, तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील? कुठे बाहेर जाताय का साहेब तुम्ही? आता कुठे बाहेर जाणार आहे मी? मला सांग, तू काय करत होतीस इथे? मी पाणी भरायला आले होते। पाणी? बर, ठीक आहे। नेत्रा, काय साहेब? पाणी घ्यायला आली होतीस ना तू? मग जा ना, घे ना। तू जोपर्यंत इथे राहतेस ना तोपर्यंत छान कम्फर्टेबली राहा आणि तुला जे हवं असेल ते निसंकोचपणे स्वतःच्या हाताने घे। फक्त माझा नवरा सोडून। काय तर म्हणे रक्षा कवच। हा इन्स्पेक्टर। नाही, बाबा घरीच आहेत, त्यांची ऑनलाईन मीटिंग सुरू आहे। बरं, मी कळवतो। केसमध्ये काही अपडेट? बर, ओके। काय म्हणाले पोलीस? तपास सुरू आहे। बर,
काय चाललंय हिचं? अशी काही आई, हिचा ना काहीतरी प्रॉब्लेम आहे अँड आय थिंक इट्स सायकोलॉजिकल. काल रात्री मी बघितलं तेव्हा एकटीच बोलत होती इथे हॉलमध्ये. हो ना आधी, तेच म्हणायचंय मला. आणि ही काय रक्षण करणार तुझं? रक्षा कवच म्हणून शेखर घेऊन आलेत, कसं होणार? एक्झॅक्टली हाच विचार केला मी. मला खरंच तुझी काळजी वाटते आधी. ही नेत्रा कधीही काहीही करू शकते. केतकी, शेखर, केतकी डोळे झाकून विश्वास ठेवतायत तिच्यावर. कसं होणार? मला खरंच काळजी वाटायला लागली आता. डोंट वरी. किती आनंदी असायच्या केतकी काकू, पण रुपालीबाई साहेबांनी काय अवस्था करून ठेवली आहे यांची. काय ग, नुसती बघतच राहणार आहेस? काय झाले, असं का बघतेस माझ्याकडे? काकू काकू तुम्ही काळजी नका करू, सगळं आधीसारखं व्यवस्थित होईल. काय गप्पा झाल्या की नाही? केतकी, नाश्ता कधी मिळणार आहे? काच नाश्ता दुपारच्या जेवणाला आहे. आणि कॉफी दिली नाही अजून शेखरनं. मित्रा, शेखर भाऊजींना कॉफी देऊन येशी. मी वहिनीला आणि आधीला पोहे देते. हा, नक्की काय सुरू आहे हिचं? आता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवं. साहेब कॉफी. थँक्यू. साहेब तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत ना? म्हणजे घाई नाही आहे ना? मला जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. हा बोल ना, काय झालंय? साहेब मला देवी आईने तुमचा भूतकाळ दाखवला होता. माझा भूतकाळ दिसला म्हणजे? साहेब मला सांगा, ममता मावशी स्वभावाने खूप चांगल्या होत्या, हो ना? हो, पण तू असं का म्हणतेस मला अजूनही कळत नाही. काय झालंय काय? साहेब आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कोणीतरी येण्याआधी फक्त मी जे काही म्हणते ते खरं आहे की नाही मला सांगा. ममता मावशी खूप मोठ्या मनाच्या होत्या आणि त्यामुळेच रुपाली बाईसाहेब जेव्हा नर्स म्हणून या घरात आल्या तेव्हा त्यांनी या घरातल्याच माणसाचा दर्जा त्यांना दिला, हो ना? हो. म्हणजे रुपाली बाईसाहेबांनी ममता मावशींच्या ह्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलाय साहेब आणि त्यांचा घात केला. नेत्रा, तू रुपाली बद्दल पुन्हा तेच बोलतेस? साहेब मी हे सगळं बोलते कारण मला हेच दिसलंय. असं खरंच कोणाचा भूतकाळ दिसतो यावर माझा अजूनही विश्वास नाहीये. साहेब मी साहेब ऐका साहेब, प्लीज माझं ऐकून घ्या. मला हा भूतकाळ दिसतो कारण त्यामागे काहीतरी कारण आहे. तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमानाशी, तुमच्या भविष्याशी जोडला गेलाय. देवी आई मला भूतकाळ दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते साहेब. साहेब आपण उशीर नको करायला, काहीतरी वाईट घडेल. आपण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. नेत्रा, होल्ड होल्ड होल्ड. नेत्रा, तुला काय म्हणायचंय ते नेमकं सांगशील मला? साहेब मला सांगा, ममता मावशींचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला रुपाली बाईसाहेबांशी लग्न करावं असं का वाटलं? साहेब सांगा ना, तुम्ही का लग्न केलं रुपाली बाईसाहेबांशी? नेत्रा, ते रुपाली कधी येईल
आपण आता या विषयावर बोलायला नको. साहेब मला हे जाणून घेणं खूप प्लीज नेत्रा, आपण आता नको बोलूया. नंतर सांगतो मी तुला. बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. पण नाश्ता तयार आहे, तुम्ही नाश्ता करून घ्या. शेखर साहेब माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत, पण देवी आईपासून काही लपून राहणार नाही. काय झालंय आधी शेखरना? सतत असं ममता त्यांच्या फोटोकडे बघत असतात. नेत्रा परत आल्यापासून फारच डिस्टर्ब आहेत ते. काहीतरी करायला हवं रे. नेत्रामुळे झालंय सगळं हे आधी. काय झालंय? असे का बघत असता तुम्ही सारखे? नाही, काही नाही. शेखर, बरं नाश्ता करून घ्या. एक गोष्ट मनापासून सांगू का तुम्हाला शेखर? मला आणि आदिला नेत्राविषयी बोलायचंय तुमच्याशी. हे बघा, तुम्ही रागवू नका, वाईटही वाटवून घेऊ नका, पण आम्हाला असं वाटतं की नेत्राला काहीतरी मानसिक आजार आहे. हो की नाही आदी? हो बाबा. काल रात्री मी खाली आलो होतो तेव्हा मी पाहिलं ती एकटीच बडबडत होती काहीतरी. अँड ट्रस्ट मी, तिला नक्कीच काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. शेखर, बाबा एक मिनिट. मला नेत्रा या घरात नकोय हा माझा प्रॉब्लेम आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. पण बाबा मला खरंच असं वाटतं की जर तिला मदतीची गरज असेल तर आपण बोलवायला हवं डॉक्टरांना. चांगला डिसिजन आहे आधी. म्हणजे रुपाली वहिनीला मी पाहिलंय एकटीला बडबडताना, खूप वेळा पाहिलंय. जर आपण डॉक्टरांना बोलवणारच असू तर आपण. काय 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 बोलतेस तू? काय तोंडाला येईल ते बरळतेस का? तोंडाला येईल ते नाही बरळते मी. जे पाहिलंय तेच बोलते. तू एकटे बोलतेस की नाही? बोलतेस की नाही? शेखर, दारूच्या नशेत काही बोलते ही. नशेत बोलत नाहीये, व्यवस्थित शुद्धीत बोलते. हे बघ, तुला वादच घालायचे का? मी वाद घालतच नाहीये. तू बस. दोघी शांत व्हा. काही सकाळी वाद नकोय मला. शेखर, अहो पण रुपाली प्लीज नको. खाऊन तर जा शेख. मला भूक नाहीये.
शेखर साहेबांना माझं बोलणं पटत का नाहीये? वेळ हातून निघून जाण्याआधी मला सगळं काही नीट करायचंय. कदाचित या सगळ्यात घरातली नाती विस्कटतील, पण ती खोटीच तर आहेत. रुपाली बाई साहेबांनी खोट्याच्या आधारावरच तर ती नाती तयार केली, आणि खोट्या नात्यांचा निभाव तरी किती दिवस लागणार? काय करू मी? देवी आई, काहीतरी मार्ग दाखव, मार्ग दाखव. निघायचं? तुला सीट बेल्ट लावायला लागेल. बेल्ट सीट. मी दाखवतो. ओके. तू गाडीत पहिल्यांदा बसलीस का? म्हणजे ॲम्ब्युलन्स मध्ये बसायची वेळ येते, पण मग आता सवय करून घे, कारण बाबांची काळजी घ्यायला तुला इथेच राहायचंय. एक विचारू का सर? विचार ना. म्हणजे केवढ्याची आहे ही गाडी? असेल 8 लाख. का ग, तुला विकत घ्यायची? माझा जन्मच येईल हो गाडी घेण्यात. एक मिनिट, फोन आला. हा बोला. नाही, माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, पण स्पेसिफिक असं काही बोलणं झालं नाही. आपल्याला या डीलमध्ये कमीत कमी 23 लाख प्रॉफिट झालाच पाहिजे. अहो, मला कंपनी चालवायची आहे. आता अचानक मला दिवाळी निघेल. माझी स्वप्न खूप मोठी आहेत. मला कंपनी खूप मोठी करायची आहे.